क्रिया सुरुवात। करूया सुरुवात करूया का म्हटलं? गार आहे जास्त। करूया। थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समिती तालुका रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण आज एक पत्रकार परिषदेचं नियोजन केलेलं आहे। सर्वप्रथम या संघर्ष समितीच्या माध्यमातून आपल्या सर्व पत्रकारांचं या ठिकाणी आम्ही हार्दिक असं स्वागत करतो। बंधूंनो, या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेल्या त्याचा मूळ हेतू आहे थिबा राजा कालीन बुद्ध विहाराचा जो काही विकास करायचा आहे त्या विकासासंदर्भात अनेक दिवसापासून रत्नागिरीमध्ये कामकाज चालू होतं आणि हे कामकाज चालू असताना त्याची विहाराची जागा ताब्यात घेणं हा मूलभूत हेतू या बचाव समितीचा आहे। ही जागेसाठी या बौद्ध समाजाच्या माध्यमातून अनेक दिवस पाठपुरावा करून ती जागा उत्पादन शुल्क खात्याच्या अधिपत्याखाली असलेली जागेपैकी 17.50 म्हणजे 17.5 गुंठे जागा या विहाराच्या विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी देण्याचं कबूल केलं आणि तशा पद्धतीचं पत्र ह्या बौद्ध समाजासाठी कलेक्टरने त्या ठिकाणी दिलेलं आहे। ही जागा 17.5 गुंठे जागा हे प्राप्त करून देण्याचं कबूल केल्यानंतर त्या ठिकाणी एक त्या जागेचा विकास करून विहाराची निर्मिती करावी यासाठी रत्नागिरी तालुक्यामध्ये एक थिबा राजा कालीन विकास चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टची निर्मिती केली गेली आणि या विहाराचा विकास करण्याची जबाबदारी या समाजाच्या माध्यमातून या ट्रस्टवरती दिली गेली होती। मात्र या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी या अधिकाराचा चुकीचा वापर केला आणि ही शासनाच्या माध्यमातून आरक्षित केलेली 17.50 गुंठे जागा हे थिबा राजाच्या विहाराच्या जवळ तिथे एक कम्युनिटी सेंटर बांधण्याचं त्यांनी शासनाला मागणी केली आणि त्या पद्धतीने विहाराच्या जागेवर कम्युनिटी सेंटर बांधण्याचा घाट या शासनाने देखील घातलेला आहे। म्हणजे स्वतः शासनाने देखील तशा पद्धतीची तयारी दर्शवलेली आहे, आरक्षित केलेली गेलेली आहे। तिथे कम्युनिटी सेंटर असता कामा नये अशा पद्धतीचा विचार
किंवा अशा पद्धतीची मागणी या रत्नागिरीतील तमाम बौद्धांची आहे। आणि जेव्हा या ठिकाणी कम्युनिटी सेंटर अनधिकृत कुणालाही विश्वासात न घेता समाजाची दिशाभूल करून हे प्रशासन बांधत आहे ही गोष्ट लक्षात आली, त्यानंतर या बौद्ध समाजाच्या माध्यमातून कोर्टाचा दरवाजा ठोठावण्यात आला आणि त्या ठिकाणी कोर्टामध्ये एक दावा दाखल करून या ठिकाणी आरक्षित केलेली 17 गुंठे जागा ही विहाराची आहे, त्या ठिकाणी कम्युनिटी सेंटर असता कामा नये अशा पद्धतीची मागणी कोर्टाच्या माध्यमातून हे आम्ही कोर्टामध्ये एक दावा दाखल करून त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। ही मागणी केली असताना कोर्टामध्ये रत्नागिरीच्या सिव्हिल कोर्टामध्ये हा दावा दाखल झाला आणि या दाव्याचा निकाल देखील या कम्युनिटी सेंटरच्या बांधकामाला त्या ठिकाणी कोर्टाने स्थगिती दिलेली आहे आणि या दाव्याची प्रत किंवा या आदेशाची प्रत आपल्या नोटमध्ये आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यामध्ये कोर्टाने देखील अशा पद्धतीचा आदेश केलाय की जोपर्यंत या दाव्याचा निकाल होत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीचं त्या ठिकाणी बांधकाम करू नये अशा पद्धतीचा आदेश आहे। आदेशामध्ये न्यायालय म्हणतंय की सदरचा अर्ज हा मंजूर करण्यात येतोय की जो आम्ही स्टे ऑर्डरसाठी अर्ज केला तो अर्ज या कोर्टाने मंजूर केलेला आहे आणि प्रतिवादी क्रमांक 1 ते 4 यांनी प्रस्तुतच्या दाव्याचा अंतिम निकाल होईपर्यंत अथवा स्वतः अथवा प्रतिनिधी मार्फत अर्जातील दावा मिळकतीमध्ये नियोजित सामूहिक केंद्राचे बांधकाम करू नये असा तुर्तास मनाई आदेश देण्यात आलेला आहे। अर्जाचा अशा पद्धतीचा कोर्टाचा आदेश आहे, म्हणजे जोपर्यंत या दाव्याचा निकाल होत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीचे त्या ठिकाणी बांधकाम करू नये अशा पद्धतीचा मनाई आदेश कोर्टाने केलेला आहे। या दाव्याच्या संदर्भात एक व्यक्तिगत सुद्धा रत्नदीप कांबळे यांनी कोर्टामध्ये एक हायकोर्टामध्ये हे याचिका दाखल केली होती। परवा एक मीटिंग घेतली, मला वाटतं 20 तारखेला, आणि या मीटिंगमध्ये हायकोर्टाने निकाल किंवा हा स्टे ऑर्डर निकालात काढलेले किंवा उठवलेले आहे अशा पद्धतीच्या माहिती त्या मीटिंगमध्ये पत्रकारांना किंवा इतर लोकांना त्या ठिकाणी त्या मीटिंगमध्ये दिली। मात्र हा जो काय त्यांनी दिलेली जी काय माहिती आहे ती माहिती अपुरी आहे, त्याच्यामध्ये पूर्णतः त्यांनी समज किंवा माहिती दिलेली नाही असं आमचं म्हणणं आहे आणि ही अपुरी माहितीमुळे समाजामध्ये काय संभ्रम निर्माण झाला आहे, समाजातील लोकांमध्ये काय गैरसमज निर्माण झालेत आणि हे गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीने आपल्या सर्वांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून बातमीद्वारे हे गैरसमज आपण सर्वांनी दूर करावेत याकरता ही पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी आपल्या सर्वांना बोलावून घेत आहोत। आणि म्हणून यामध्ये हा जो जरी त्यांनी सुप्रीम कोर्टाचा आदेशाचा रेफरन्स देऊन जरी त्यांनी म्हटलं असेल की बाबा हा स्टे ऑर्डर ही निकालात आलेली आहे, मात्र रत्नागिरी येथील आणि म्हणून कोणीही या बाबतीत गैरसमज करून घेऊ नये अशा पद्धतीचं समज आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लोकांना आणि पत्रकारांना देखील या ठिकाणी आम्ही देत आहोत। याकरताच ही पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आपण आपल्या पत्रकाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही आमची म्हणणं किंवा हा जो वृत्तांत आहे तो प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपण पोहोचवावा अशा पद्धतीची विनंती मी आपल्या पत्रकारांना या ठिकाणी करत आहोत आणि तुम्ही निश्चितपणे तशा पद्धतीचा आम्हाला प्रतिसाद द्याल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतोय। मंत्री पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी आपल्या सभेमध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य केलं की हायकोर्टाचा स्टे या ठिकाणी उठवलेला आहे आणि म्हणून बांधकाम करण्याला कोणत्या पद्धतीची हरकत नाही, ती बांधकाम करा अशा पद्धतीच्या प्रशासनाला देखील त्यांनी आदेश त्या ठिकाणी तोंडी केलेले आहेत। आणि त्याच परत वस्तुस्थिती आता ही जर आपल्या इथल्या सिव्हिल कोर्टाचा जर आपण आदेश पाहिला तर या आदेशाला कोणत्याही पद्धतीचा कुठल्याही कोर्टाचा निकालात आल्याचा
आदेश किंवा झालेला नाही आहे. जनहित याचिका त्यांची फेटाळली असं म्हणता येणार नाही आहे, कारण त्याच्यावरती सुद्धा त्यांना पर्याय आहे आणि ते पर्याय स्वीकारून त्यांनी ते पुन्हा पुढे चालू ठेवलेला आहे तो कोर्ट मॅटर हायकोर्टाचा. पण इथली जे स्थानिक कोर्टाने जो आदेश केलेला आहे की जोपर्यंत ही केस निकालात निघत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीचं त्या ठिकाणी बांधकाम करू नये अशा पद्धतीचा आदेश आपल्या या प्रेस नोटमध्ये मी आपल्याला जोडलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. जमिनीवर आरक्षण काय आहे आणि काय बातमी त्या ठिकाणी थिबाकालीन बुद्धराजाच्या कालचं जे विहार आहे त्या विहारासाठी म्हणून हे 17.50 गुंठे जागा हे शासनाच्या माध्यमातून आरक्षित केलेली आहे आणि त्या ठिकाणी ते विहार न बांधता कम्युनिटी सेंटर बांधण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे आणि शासनाकडून त्याच्यासाठी निधी सुद्धा त्यांनी आरक्षित केलेला आहे किंवा निधी सुद्धा त्याच्यावरती त्यांनी टाकलेला आहे. तो 6.5 करोड रुपये त्यांनी त्याच्यावरती निधी आरक्षित केलेला आणि ते कम्युनिटी सेंटर बांधण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे. मात्र त्या आरक्षित केलेल्या 17.50 गुंठे जाग्यावर कोणत्याही पद्धतीचं कम्युनिटी सेंटर किंवा सामूहिक अशा पद्धतीचं केंद्र बांधण्यास या रत्नागिरी जिल्ह्यातील तमाम भागांचा विरोध आहे आणि म्हणून 17.50 गुंठे जागा सोडून इतर असलेल्या जागेमध्ये शासनाने काही करावं त्याच्यामध्ये आम्ही कोणत्याही पद्धतीने हस्तक्षेप आम्ही करणार नाही. मात्र ही 17.50 गुंठे जागेमध्ये या ठिकाणी विहारासाठी आरक्षित केलेली आहे, ते विहारासाठी त्यांनी ठेवलेली आहे, तिथे विहारच होईल, तिथे कम्युनिटी सेंटर होणार नाही. अशा पद्धतीचा आमचा बौद्ध समाजाचा आक्रोश आहे आणि म्हणून ही गोष्ट समाजापर्यंत पोहोचावी, इतर लोकांनाही त्याची माहिती व्हावी, त्याकरता आपण योग्य पद्धतीने आपल्या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा अशा पद्धतीची विनंती मी आपल्याला करतो. भूमिपूजन त्यावेळेला जे केलं होतं, किती तारखेला केलं होतं भूमिपूजन? सप्टेंबरमध्ये. त्यावेळेला काही लोक जे ट्रस्टीचे लोक, जी ट्रस्ट मी मगाशी उल्लेख केला, त्या ट्रस्टीचे लोक होते आणि ट्रस्टीच्या लोकांच्या माध्यमातून त्यावेळेला ते लोक उपस्थित होते, काही जमाव सुद्धा उपस्थित होता. मात्र तो जमाव उपस्थित होता ते केवळ आणि केवळ तिथे बुद्ध विहार होणार आणि त्या बुद्ध विहाराचा पायाभरणी त्या ठिकाणी होत आहे, भूमिपूजन होत आहे, याकरता तिथले लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र जेव्हा प्रत्यक्षात काही गोष्टी कुणालाही विश्वासात न घेता किंवा न कळत लोकांना माहिती न देता कम्युनिटी सेंटर होत आहे अशा पद्धतीचं पेपरमध्ये एक बातमी आली होती, कम्युनिटी सेंटर आणि तिथं म्युझियम अशा पद्धतीचं बांधकाम करणार, ही जे पेपरला माहिती आली त्यानंतर लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि मग जेव्हा प्रत्यक्षात आम्ही पाहणी केली किंवा ही गोष्ट जाणून घेतली तेव्हा त्या प्रशासनाच्या लोकांनी सुद्धा अशा पद्धतीने, नगरपालिकेने सुद्धा अशा पद्धतीचं सांगितलं की हे कम्युनिटी सेंटर जरी असलं तरी ते विहार होणार आहे, मात्र कागदपत्र हे कम्युनिटी सेंटरचे आहेत आणि कागदपत्राद्वारे जर कम्युनिटी सेंटर असेल तर ते अधिकृतरित्या विहार होत नाही आणि म्हणून या गोष्टीला संपूर्ण या जिल्ह्यातील बौद्धांचा हा विरोध आहे. कम्युनिटी सेंटर आम्ही त्या 17.5 गुंठे जागेमध्ये होऊ देणार नाही. त्याच्यासाठी रस्त्यावरची लढाई लढण्याची जरी वेळ आली तरी संपूर्ण जिल्ह्यातील बौद्ध समाज, फक्त तालुक्याला म्हणत नाहीये मी, संपूर्ण जिल्ह्यातील बौद्ध समाज या विहाराच्या जागेसाठी लढा उभारायला तयार आहे आणि 100% बौद्ध समाज, संपूर्ण त्या जिल्ह्यातील 9 तालुक्यातला बौद्ध समाज हा आमच्या बरोबर आहे. आणि मागे आम्ही जेव्हा एक मोर्चा काढला होता त्या मोर्चाच्या वेळेला त्या प्रत्येक तालुक्यातील समाजातले प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यावेळेला सुद्धा आम्ही मीटिंग घेतली होती मोर्चा झाल्यानंतर. तेव्हा त्यांनी प्रत्यक्षात आम्हाला सांगितलंय की हा लढा जेवढा तुम्हाला रेटता येईल तेवढा रेटा आणि त्याच्यासाठी आमचं जे जे पाठबळ लागेल संपूर्ण जिल्ह्यातील तमाम बौद्धांचं ते पाठबळ तुम्हाला आम्ही द्यायला तयार आहोत. अशा पद्धतीचा या जिल्ह्यातील 9 तालुक्यातील सर्व समाजातील वेगवेगळ्या संघटनांचे लोक, केवळ भारतीय बौद्ध महासभा नाही किंवा केवळ कोणत्या पद्धतीचा संघ नाही किंवा बौद्धजन पंचायत समिती नाही, तर या जिल्ह्यातील तमाम धार्मिक संस्था जेवढ्या आहेत
तेवढ्या सगळ्या सामाजिक संस्था, धार्मिक संस्था, राजकीय समाजातील असलेल्या संघटना आहेत, त्या संघटनांनी देखील या बुद्ध विहाराच्या लढ्यामध्ये आम्ही सुद्धा सक्रिय भाग घ्यायला तयार आहोत, अशा पद्धतीचं मत त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आणि वेळ पडली तर आम्ही अशा पद्धतीचा एक रस्त्यावरचा लढा देखील उभा करण्याची प्रयत्न आम्ही करत आहोत. हा, कुठल्याही समाजाच्या धार्मिक कोणत्याही स्थळासाठी मिळत नाही. याच्यामध्ये नेहमी नेहमी पक्षाचा आता पण मला तुमच्या बघायला सगळ्या समाजाचे लोक होते, म्हणून त्यांनी असा निर्णय घेतला की कम्युनिटी सेंटर जर तिथे झालं तर त्याला प्रशासनातून निधी मिळेल आणि त्यातून तिथं समाज म्हणजे बौद्ध विहार हा त्यातला एक चांगला एवढं मग हे तुम्हाला कोणी सांगितलं नाही प्रशासनाने. त्यावेळेला प्रशासनाने किंवा त्या चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा अशा पद्धतीची कोणतीही चर्चा झालेलं लोकांमध्ये सांगितलेलं नाही. पहिली गोष्ट नाही 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 असं नाही, आम्हाला विश्वासात असं नाही. कारण ही जी मागणी आहे विहाराच्या जागेची किंवा विहाराचा उद्धार किंवा जीर्णोद्धार व्हावा, ही जी मागणी आहे ही जिल्ह्यातील तमाम बौद्धांची मागणी आहे. फक्त जे बौद्ध विहार नाही, इथे कम्युनिटी सेंटर होते, कागदोपत्री ते कम्युनिटी सेंटर आहे. एक मिनिट हा, तर त्यांचं असं म्हणणं आहे की ते निधी जे आहे ते विद्यार्थ्यांनाच होणार आहे. फक्त विद्यार्थ्यांना म्हटलं की त्यांना निधी देता येणार आहे म्हणून ते कम्युनिटी सेंटर असं म्हणतो. आणि दुसरी गोष्ट त्यांचं तर असं म्हणणं आहे तर आपण त्यांच्याशी कधी चर्चा करण्याचा प्रयत्न केला का किंवा त्यासाठी केला का? त्याच्या बाबतीत आम्हाला कम्युनिटी सेंटर या नावाखाली मतळ्याखाली हे विहार नको आहे. आम्हाला विहारासाठी जागा दिली तिथे विहारच झालं पाहिजे आणि त्याचं कागदोपत्री उल्लेख देखील विहार झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, आमच्या बौद्ध समाजाची जी मागणी आहे त्या विहाराच्या जागेची मागणी आहे. प्रथम मागणी आमची अशी आहे की ती जागा आमच्या ताब्यात द्या. बांधकाम हा विषय वेगळा आहे. जागा आमच्या ताब्यात द्या. त्याच्यामध्ये जागा आमच्या ताब्यात मिळाल्यानंतर बांधकाम जे काय करायचं आहे ते बांधकाम करण्याचा टप्पा हा दुसरा टप्पा आहे. पण आज आमच्या ताब्यात जागाच नाही किंवा जागाच अधिकृतरित्या अजून आमच्या ताब्यात आलेली नाही आणि म्हणून आम्हाला ती जागा ते विहार हे बौद्ध समाजाच्या ताब्यात मिळावं, त्यांच्या हक्काचं असावं, या हेतूने ती जागा पहिल्यांदा आमच्या ताब्यात अशी आमची मागणी आहे. आणि तशा पद्धतीचं कोणत्याही पद्धतीचं कागदपत्र पूर्णत्वाला न जाता किंवा पूर्ण झालेलं नसताना त्या जागेमध्ये त्यांनी कम्युनिटी सेंटर बांधण्याचा प्रस्ताव पुढे आणला आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा देऊन निधी जमा करून सुद्धा झाला. मात्र आम्हाला विहार बांधण्यासाठी जागा द्या. महत्वाचा विषय आमचा जागेचा आहे. त्यानंतर त्या जागेमध्ये विहार कसं बांधायचं, कोणत्या पद्धतीचं बांधायचं याचा निर्णय हा संपूर्ण समाज घेईल. ज्या ट्रस्टने पहिल्यांदा मागणी केली कम्युनिटी सेंटर व्हायला पाहिजे, त्या ट्रस्टचा आधी ऑडिट झालेला आहे काय? नाही, काही झालेलं नाही. त्याची मागणी शासन गृहीत धरू शकतं काय बिना ऑडिट केलेल्या ट्रस्ट? कायदेशीर कसं काय धरू शकतं शासन? आता महाराष्ट्र जिल्हाधिकारी साहेबांसोबत मिटिंग झाली बघा या संदर्भात, तेव्हा मुळात कलेक्टर साहेबांनी सगळ्यासमोर सांगितलेलं आहे की हा जो ट्रस्ट आहे याला कुठल्याही प्रकारे अधिकार नाही किंवा ही जी जमीन आहे किंवा होणारं बांधकाम आहे हे ट्रस्टच्या ताब्यात देणार नाहीये. त्या संदर्भात जर सर्वसमावेशक समाजभवन होतं असं जर सांगण्यात आलं तर सगळ्या समाजात सगळ्या समाजाचं म्हणून अंतर्भूत केलं जाणार आहे. आता ही जी मागणी आहे ही मुळातच आम्हाला मान्य नाही. आता प्रत्येक समाजाचा तुम्ही जर विचारात घेतला, ख्रिश्चन लोकांचं चर्च आहे बरोबर ना, शीख लोकांचा गुरुद्वारा आहे, मंदिर आहे आणि विहार आहे. त्याच्यामध्ये खूप जमीन असा फरक आहे. होणारं जे विहार आता वास्तविक कम्युनिटी तुम्ही आपण म्हणतो त्याच्यामध्ये वास्तविक वस्तू संग्रहालय आमच्या बौद्ध समाजाच्या दृष्टीने जे आवश्यक बौद्ध भिक्खूंसाठी जे काय प्रार्थना स्थळ असेल किंवा इतर अंतर बाबी असतात, आपण आता पत्रकार आहात, आपण जगभर फिरलेले आहात, तर त्या संदर्भात इतर देशातले विहार असतील किंवा भारतात विहार असतील त्या संदर्भात मुळात तसं विहार केलं जात नाहीये. निधी मिळवण्यासाठी म्हणून
विहार बांधलं जातंय आणि त्यासाठी ह्या गोष्टी अंतर्भूत केल्या जातात. ह्या मुळात आधी आपल्याला न पटसारख्या गोष्टी आहेत. बरोबर ना? ह्या आधी आपल्याला पटत नाही. सर मला एक म्हणायचं दिवाळी आता तुम्हाला सांगतो त्याविषयी संदर्भात ही जी 17 जागा आहे की मुळातच तमाम संघटनांनी एकत्र येऊन एक ट्रस्ट केला होता की ही जागा आता समाज ताब्यात मिळावी. ताब्यात मिळाल्यानंतर समाज आज रत्नागिरी जिल्ह्यातील लोकसंख्या पाहिली तर 32,000च्या आसपास आपल्या रत्नागिरी तालुक्यातली बौद्ध समाजाची लोकसंख्या आपण सहज गृहीत धरू आणि जिल्ह्याची धरली तर साधारण 1 लाखाच्या वरती जाईल. आज बौद्ध समाज काय 1 लाखाच्या वरती आहे रत्नागिरी जिल्ह्यात. आज काय आम्ही सहज बांधू शकत नाही ते विहार. फक्त काय ती आरक्षित केली जागी आहे की ट्रस्टच्या नावे द्या अशी आमची मागणी आहे. कुठल्याही ट्रस्टच्या नावे द्या. होणारे समाज ठरवेल त्यावेळी कुठल्या गव्हर्नमेंटने जर ताब्यात दिली तर आम्ही तिथं बांधणार आहोत ना त्या पद्धतीने. आता दिवाळी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली की हायकोर्टात रत्नागिरी याचिका फेटाळली तसा विषय अजिबात नाही. जिल्हाधिकारी यांचे वकील त्यांचे प्रतिनिधी आणि नगर परिषदेचे प्रतिनिधी यांनी हायकोर्टात सबमिशन असं केलंय तोंडी की अस्तित्व असलेल्या विहाराला धक्का न पोचवता आमचा कम्युनिटी सेंटर बांधण्याचा मानस आहे. म्हणजे हायकोर्टात फेटाळली नाहीये. तुम्ही जर निकाल आम्ही म्हणजे त्यासाठी तुमचे आवश्यक आम्हाला आधी देणं वाटत नाही. हा बरोबर. त्याच्यामुळे ही आम्ही निकाल यानुसार ही याचिका आम्ही निकाली काढतो. हा निकाल जर तो होतो फेटाळे असा होतो जर तो होतो फेटाळे निकाली काढणे म्हणजे एक भाग आहे ते तुमचे. म्हणजे जेव्हा जेव्हा नगर परिषदेचे वकील यांनी सांगितलं की आम्ही जे ते अस्तित्व असलेले बुद्धविहार आहे त्याला कोणत्याही प्रकारचा हात न लावता तिथं आम्ही बांधकाम करणार आहोत. हे प्रशासनाच्या आणि नगर परिषदेच्या वकिलांनी सांगितलं स्पष्ट आहे. पण जे पिटिशनर आहेत रत्नागिरी त्यांनी नेमकं काय सांगितलं म्हणजे असंदिग्धता ही आम्ही दूर करण्यासाठी नवीन हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे. ती सध्या पेंडिंग आहे. ते आता नवीन पेंडिंग आहे. त्या संदर्भात याचिकाकर्त्यांचं समाधान झालेलं नाहीये. तसा कोर्टात निकाल झालाय. याचिकाकर्ते समाधान झाले नाही त्यामुळे याचिकाकर्ते प्रक्रिया आहे ती आम्ही चालू ती याचिकाकर्ते सुरू केलेली आहे हायकोर्टात. जागा